प्रॉब्लेम काय माहिती का, सैतानाला माहितीये देवाचे आशीर्वाद हे टिकणारे आशीर्वाद आहेत. मग त्याला डुप्लिकेट तर द्यायचं असतं नाही का. आम्ही म्हणतो ना दुधाची ताण ताकावरती, तसं सैतानानं काय केलं, या बलाम नावाच्या संदेष्टाला त्यानं पाहिलं हा व्यक्ती आशीर्वादाने घेरलेला व्यक्ती आहे आणि देवाचे लोक पण आशीर्वादाने घेरलेले लोक आहेत. आता देवाच्या लोकांवर जर आम्हाला चढाई करायची, जर आम्हाला त्यांच्यावरती विजय मिळवायचा, तर त्यांनी शापित व्हायला पाहिजे. नीट आहे का. जोपर्यंत लोक शापित होत नाही तोपर्यंत यांच्यावरती आम्ही विजय मिळवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही शापित होत नाही ना तोपर्यंत सैतानाला तुमच्या विरोधामध्ये काही सुद्धा करता येत नाही. बरं का, लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही शापित होत नाही. बायबल सांगतं हा बलाम संदेष्टा याला माहिती होतं हे इस्रायल लोक त्याचेच लोक आहेत. मग त्याचे लोक असताना जर इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला, शाप दिला, तर तो शाप मला पण लागणार आहे. पण बलामाचं मनच अधीर झालं ना, अस्थिर झालं, चंचल झालं, फेथफुलनेस त्याचा कुठंतरी डळमळीत झाला. कशामुळं? दक्षिणा. मन अस्थिर कशानं झालं? दक्षिणा. यहुदाचं मन अस्थिर कशानं झालं? 30 रुपये. मग यहुदा पण येशूचा शिष्यच आहे, बलाम तर देवाचा संदेष्टा आहे. मग संदेष्ट्याला दक्षिणेची गरज काय? कारण संदेष्टाचा पुरवठा करणारा देव आहे आणि संदेष्ट्याला हे माहिती आहे रानामध्ये उत्तम ते खायला दिलेला तोच देव आहे. एलियाला रानामध्ये, जंगलामध्ये, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये भाकर पुरवलेला देव तोच आहे. परंतु दक्षिणेसाठी कधी कधी देवाचे लोक सुद्धा नाही का, तुमचं मन अस्थिर कधी होतं, जिथं तुम्ही काम करता त्या कामाच्या ठिकाणामध्ये एक्स्ट्रा पुरवठा तुम्हाला व्हावा, काहीतरी वरची कमाई आम्हाला व्हावी, याच्यासाठी सुद्धा बरेच विश्वासणारे ख्रिस्ती लोक चुकीचा मार्ग निवडतात आणि त्यांचं मन अस्थिर होतं. त्यास आपोआप त्यांच्यातले आशीर्वाद निघून जातात. परंतु जे देवाचे लोक विश्वासूपणे कैसराचं ते कैसराला, देवाचं ते देवाला देतात, ते स्थिर मनाचे मनुष्य असतात आणि बायबल सांगतं त्यांचं जीवन आशीर्वादानं भरलेलं जीवन, त्यांच्याकडे रेलचेल असते.